सांगा बरं. मी अभय नारायणराव घेवारे, छत्रपती संभाजीनगर. आपली पण पहिलीच परिक्रमा, माझी तिसरी परिक्रमा. तिसरी परिक्रमा. कसं वाटतं मला आता त्यावेळीच्या परिक्रमात याच्या आत्ताच्या परिक्रमात अंतर काय आहे दादा? अंतर म्हणजे आश्रम आता वाढलेले आहे, रस्ते झालेले आहेत बरेचसे. त्यामानाने पहिल्या परिक्रमाने आता त्रास कमी वाटतो चालायला, पण मजा येते. पहिली एवढ्या सुखसुविधा नव्हत्या, थोड्या कमी. कारण काय आता डेव्हलप होते. आता या गोष्टी बाहेर पडताय की नर्मदेची परिक्रमा का होते, नर्मदा का आहे, नदी का आहे, आणि हिचीच का परिक्रमा होत आहे. लोकांना आता थोडं थोडं कळायला लागलंय. रस्ते कारण झाल्यामुळं छोटे गावं पण आता मोठे दिसायला लागलेले आहेत. ते आता असं लोकांना कळायला लागलंय की आपण गंगा यमुनेत एवढं केल्यानंतरही तिथं काही एवढं होत नाही. या मैयेच्या नर्मदा नदीचं नुसतं दर्शन घेतो तरी तिचे सर्व पाप नष्ट होतात. हे लोकांना कळतंय, आता कळतंय. नाहीतर लोकांच्या डोक्यात हे येतं की हर हर गंगे न हर हर हेच सर्व होतं. पण आता लोकांना हे पुढं माहिती पडतंय की गंगेचे पुराण नाही, यमुनेचे पुराण नाही, हे तापीचे पुराण नाही, हे फक्त आई नर्मदेचं एवढंच पुराण आहे. आणि परिक्रमा फक्त आई नर्मदेचीच होती, दुसऱ्या नद्यांची परिक्रमा होत नाही. चला दादा, नर्मदे. आपका नाम बता आपला. मराठी बोलेंगे हिंदी बोलेंगे? मराठी. आपलं नाव सांगा बरं. माझं नाव आहे मारुती कृष्णाजी परडकर. मी मुंबईवरून मालाडवरून आलेले आहे. पहिलीच परिक्रमा आहे आणि 1-1.5 वर्षापासून असं मनात आलं होतं की नर्मदा परिक्रमा करावी. आणि काही यूट्यूबमध्ये पण व्हिडिओ पाहिले होते. त्याच्यानंतर मी स्कंदपुराणामध्ये रेवाखंड वाचला, तर त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा याची माहिती दिली होती त्यांनी. तर मग म्हटलं आता आपण पहिली हे म्हणजे तिकीट बुक करूया. आणि 4-5 महिन्यापूर्वी आम्ही तिकीट बुक केलं, तर त्या दिवशी असं होतं की 2च तिकीटं फक्त सिनियर सिटीजनची शिल्लक होती, आणि ती सुद्धा ग्राउंडवर ह्याची खालची. तर ती आम्हाला तिकीटं मिळाली आणि मग आमचं पक्कं झालं. मी आणि मिसेस दोघंही आम्ही सोबत चालले. फक्त पहिल्या दिवशी असं झालं की माझा पाय थोडा दुखावला. त्याच्यानंतर तरी मी शोळपाणी वगैरे जंगलातूनच आम्ही क्रॉस केलं सगळं. आणि काल आणि आज फक्त मला वाहनातून यावं लागलं इथे, कारण मला तिथे ज्याने मॉलिश केलं त्याने सांगितलं की 2 दिवस तरी चालू नका तुम्ही, आराम म्हणजे बसने तरी जा, नाही तर कुठेतरी थांबा. पण हे बरोबर होते. 3 वेळचे प्रदक्षिणं केलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की बसने मी पुढे येईन, बसने किंवा काय वाहन असेल तर त्याप्रमाणे मी आज आणि काल 2 दिवस चालले. पण आता माझा विचार चालला की आता परत आपण चालू करायचं. याला सांगू का मी, हार मानायची नसते. शारीरिक कष्ट सहन करावे लागते. आज नाही तर उद्या ते दुखणं आपलं बरं पडून. हार मानायची नाही. जिथं 30 किलोमीटर चालतो तिथं 5-10 किलोमीटर चालायचे, आरामाने चालायचे. जागोजागी आता आश्रम आहेत. तुमची जी पुढे परीक्षा व्हायची होती ती होऊन गेली, आता आरामाने चालायचं. आणि एकच गोष्ट, आईवर विश्वास ठेवायचा. आईवर विश्वास ठेवला का सर्व गोष्टी शक्य होतील. ना अशक्य कोणतीही गोष्ट नाही, फक्त आईवर विश्वास. आता मुंबईचे बरेचसे लोक येतात, बरेचसे. मला वाटतं एक मैया होता खाली 3-4 वर्षापूर्वी, मुंबईची होती, शरीराने थोडं जास्त होते. तिच्या मणक्यापासून ढिली होऊन गेली, ती पडली होती. ती लखनगिरीच्या यात ती आईने पूर्ण परिक्रमा केली, मुंबईचेच होत्या. असे बरेच किस्से आहेत. याच्यात हे करायचं नाही, फक्त भरोसा ठेवायचा आईवर आणि चालायचं. आणि एक जाणवलं की मध्य प्रदेशमध्ये तर एवढा प्रेम मिळाला. महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती लोकांची गरिबीची असल्यामुळे प्रेम आहे, पण ते सगळ्या सुविधा देतील असं नाही, कारण ते देऊच शकत नाहीत, त्यांच्याकडे तेवढं नाहीच आहे असं. तर त्याचं काय आम्हाला दुःख असं वाटत नाही. पण गव्हर्नमेंटने कुठे कुठे आता सुधारणा करायला द्यायला, कुठेतरी धान्य वगैरे देतात असं कळलं. त्याच्यामुळे रस्ते झालेत आणखी. तर प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा असं मला तरी वाटतं. आणखीन
मा नर्मदेची शेवटी इच्छा आहे की तिच्या शिवाय हे होत नाही. नाही, बरेचसे अनुभव आपल्याला येतील, अजून अनुभव यायचे बाकी आहेत. येतील परत अनुभव, कारण जोपात भाव बनत ना तोपात आईचे अनुभव येत नाही. आणि लोकांचे हे विशेष पाहायचे की ह्या लोकांकडे काय नसताना सेवे करण्याला तत्पर आहे. आणि याच्यातच आपल्याला सुद्धा कधी ना कधी आपल्याला असं वाटतं की आपण तरी काही करावं, आपण सुद्धा सेवा करावी. सेवेचा भाव निर्माण होतो याच्यात, आणि माणसाला आहे ना मोह मायापासून मुक्त होतं. मोह आपला सुटतो, याच्यात बराचसा मोह सुटतो. माझी एक इच्छा अशी आहे की आम्ही ऋग्वेदी ब्राह्मण आहे, तर ऋग्वेद पूर्ण शिकावा असं आत्ता मला वाटतं. कारण ज्यावेळी लहान होतं त्यावेळी ते शिकायचं असतं खरं, पण त्यावेळी एवढी परिस्थिती नव्हती आणि त्याला व्हॅल्युएशन एवढं समाजामध्ये मिळत नव्हतं. पण आता असं वाटतं की काहीतरी जादू झाली पाहिजे की मला पूर्ण ऋग्वेद यायला पाहिजे. कारण माझे एक आतेभाऊ वगैरे आहेत, ते दशग्रंथी आहेत, त्याचा मुलगा घनपाठी आहे. तर वेदांमधला निदान ऋग्वेद तरी पूर्ण मला कोणत्या तरी परिस्थितीतून तो माझ्या मुखोद्गत व्हायला पाहिजे आणि नर्मदा मैयाने कृपा करावी, एवढीच माझी इच्छा आहे. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेन की आपल्या ज्या सदिच्छा आहेत, चांगल्या इच्छा आहेत, सर्व पूर्ण करून आपली यात्रा मंगलमय करू, ही आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर.